बकुळा मावशी. हॅलो, हा बकुळा मावशी, राधिका बोलून राहिले. ताई, तुम्हाला एक बातमी सांगायची आहे. आता बातमी कसली? अहो, आता मी वरती येत होते ना, तर शेणा आणि ती समिता ताई दोघी बोलताना ऐकलं मी. अगं पण बकुळा मावशी, तू त्यांचं बोलणं चोरून काऊन ऐकलंस? अहो ताई, बातमी तशी महत्वाची आहे हो, म्हणून सांगते मी तुम्हाला. ऐका आधी तुम्ही. अहो, तुम्हाला आज घराबाहेर काढायचा प्लॅन केलाय त्या दोघींनी. आजच काढतायत तुम्हाला घराबाहेर. म्या माझ्या कानाने ऐकलं ना, म्हणून तर तुम्हाला ताबडतोब फोन केलाय ना ताई म्या. ठीक आहे, तू काही काळजी करू नको, हे पाहते. तुम्हाला आज घराबाहेर काढायचा प्लॅन केलाय त्या दोघींनी. आजच काढतायत तुम्हाला घराबाहेर. समिधा, तू आलीस का? माझा स्वयंपाक तयार आहे, तू तुझा आवरून घे. का लागलीस मी तुला डबा देते. हा, माझं कुठलं आवरणार आहे एवढ्यात? काऊन ग? अगं केवढी कामं आहेत. ही सगळी बिल्स भरायची आहेत आजच्या आज. सगळ्यांचे चेक्स तयार करायचे आहेत. सगळे पेमेंट्स आजच झाले पाहिजे. नाही, पूर्वी बरं होतं, एक बजेट ठरलेलं असायचं, अकॉर्डिंगली सगळे पेमेंट्स क्लिअर व्हायचे. आता तसं नाहीये ना, घरात माणसंही वाढली. मी तुला काही बोलत नाही, उगाच वाईट नको वाटून घेऊस. नाही, मला काऊन वाईट वाटेल? पण समिधा, आता यापुढे असं नाही होणार. का? तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. मी आणि अथर्व आज आत्ता हे घर सोडून जातो. काय? म्हणजे म्हणजे माझ्या बोलण्याचा एवढा राग आला का तुला? अगं नाही समिधा, अगं मी आधीच ठरवलं होतं. नाना नानी इथे नाहीयेत तर आत्ताच निघून जायला हवं. ते असताना त्यांनी मला सोडलंच नसतं ना. हो, पण म्हणजे तू नक्की जाणार आहेस कुठे? तू काळजी करू नको, यावेळेस मी कुठे जाणार हे कोणालाच कळणार नाही. इथे तुझ्याशी काय बोलत बसले, मला अजून सगळं आवरायचंय माझं सुद्धा. अथर्व, राधिका आत्ता इथून या क्षणाला बाहेर पडते? शनायाला सांगायला हवं. हा बोल गो. आपण जो विचार केला होता ना, तसंच होतंय. म्हणजे काय होतं एक्झॅक्टली? राधिका आणि अथर्व आत्ता या क्षणी माझ्या घरातनं बाहेर जात आहेत कायमचे. एवढं लवकर? आर यू शुअर? हो अगं, खरंच. ती मला आत्ता सांगत होती की ती आत्ता या क्षणी घराबाहेर पडते आणि ती कुठे जाते नाही ती कोणालाच सांगणार नाहीये. म्हणजे ती नाना नानी नाही सांगणार नाही. आय एम सो हॅपी. Oh God, this is great news, Sam. कमालच यार, तू सिरियसली सगळं तुझ्यामुळे होतंय. सॉलिड आहेस तू. कोणाला सांगू न्यूज यार? कोण? गॅरीला सांगू? नाही नको, गॅरीला नाही सांगत. मला सांगू यार, काय करू? न्यूज किती फंटास्टिक आहे. कोणाला सांगू? इशी. हॅलो, यो इशी, where are you? घरी आहेस? ऐक ना, प्लीज इकडे लवकर निघून ये. ओके, लवकर ये. ओके, बाय.
होते. ओके नाही पण काय झालंय? Oh God, I am so happy! Wow! पण काय झालंय? ती राधिका आहे ना, राधिका. ती ते घर सोडून चालली आहे. म्हणजे समीराचा प्लॅन सक्सेसफुल झाला? नाही, त्याच्या आतच चालली आहे. वाव, ग्रेट. आय नो राईट. पण ती कुठे चालली आहे? काय माहिती, जाईल कुठेतरी. एक सेकंड, तिकडे नाही येणार आहे राहायला? अरे यार, तुम्हाला चांगला मूड बघवतच नाही का? नाही येणार, नाही येणार. कसं काय? ओके ओके ठीक आहे, पण मग ती ऑल ऑफ अ सडन चालली आहे कुठे? पण नो, जाईल कुठेतरी, काय फरक पडतो? पण मला एवढं माहितीये की ते इकडे नाही येणार, कस ती काहीतरी स्वाभिमानी वगैरे आहे ना, ती इथे येणार असते. ओके, तुला वेळ लागलाय. आपण एक काम करूया, आपण तिची गंमत बघूयात आणि तुझ्या भाषेत तिला सी ऑफ करायला जाऊयात. तसं मला तिचं तोंड बघायची अजिबात इच्छा नाहीये, पण who cares? I'm happy. चल 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 चल, नाचू नको. चल. काय मॉर्निंग वॉक झाला ना आपला आज, किती कमोड. अरे हाय राधिका, कुठे चाललीस तू? आई आपण कुठे जातोय? शनिया, मी माझ्या वाटेने चालले, तू तुझ्या वाटेने जा. उगीच विचारत नको बस. हे मी जाईनच, पण यार तू खरंच घर सोडून चाललीस? मला खूप वाईट वाटतं ग तुझ्यासाठी. काय वेळ आली आहे तुझ्यावर? म्हणजे बघ ना, ज्या लोकांच्या जीवावर तू आतापर्यंत उड्या मारत होतीस त्यांनीच तुला घराबाहेर काढलं ना. मला कोणी घराबाहेर काढलेलं नाही, मी स्वतःहून जाऊन राहील माझ्या मर्जीनं. ओके, म्हणजे हार मानलीस वाटतं. नाही, चांगलंय, तू तुझं स्वतःच रिअलाइज करून आता गिव्ह अप करतेस ना. इट्स अ व्हेरी गुड थिंग, सिरियसली. बेटर लेट दॅन नेव्हर. एनिवे, ऑल द बेस्ट. आणि ऐक ना, प्लीज परत इकडे येऊ नकोस हा. तूही तुझी हॅपी राहा आणि आम्हालाही राहू दे. शनिया, पुढल्या 24 तासाच्या आत मी परत येणार आणि तुला माझी माफीही मागायला लावणार. बघच.